अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही खूप सेवा करून थकला आहात का? स्वामींचे 11 गुरुवार केले, 21 गुरुवार केले, स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त पारायण केली, तरीसुद्धा मनातील इच्छा पूर्ण झाली नाही. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी त्वरित फल देणारी सेवा सांगणार आहे. तर ती सेवा आहे 3 गुरुवारच्या व्रताची सेवा. खूप साधी, सोपी पण तितकीच प्रभावी अशी ही सेवा आहे. मैत्रिणींनो, खूप फलदायी ही सेवा आहे. बऱ्याचशा भक्तांना या सेवेचा अनुभव देखील आलेला आहे. बघा, तुम्ही जेव्हा 3 गुरुवारच्या व्रताला सुरुवात कराल तेव्हा 3 गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतातच. फक्त मैत्रिणींनो, आपल्याला ही सेवा पूर्ण भक्तीने, श्रद्धेने, विश्वासाने करायची आहे. तर चला मग ही सेवा कशी करायची ते आपण बघूयात. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. बघा मैत्रिणींनो, स्वामींचे 3 गुरुवारचे व्रत कसे करावे? तुम्ही 11, 21 गुरुवारचे व्रत केले असतील तर मी आता 3 गुरुवारचे व्रत तुम्हाला सांगते. तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता. तर काय करायचं? पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे. नंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायची आहे. नंतर रोजची देवपूजा करून घ्या. स्वामींची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर तांबण्यामध्ये बाजूला ठेवा. म्हणजेच काय करायचं? पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा. पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा. नंतर स्वामी महाराजांना स्वच्छ कापडाने पुसून हिना अत्तर लावायचं. चंदन, अष्टगंध, अक्षदा, फुले, बेलपत्र, तुळशीपत्र, तुळशी मंजिरी व्हायची स्वामी महाराजांना आणि आसनावर चौरंगावर आसनावरती स्थापन करायचं. ठीक आहे. नंतर बघा मैत्रिणींनो, हे व्रत करत असताना आपल्या देवघरामध्ये स्वामींचा छोटासा का होईना फोटो किंवा स्वामींची मूर्ती असायलाच हवी, हे लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणे खूप गरजेचे आहे. तर बघा, पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. आता बघा, संकल्प कसा करायचा हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा थोडक्यात सांगते. उजव्या हातामध्ये चमचाभर पाणी घ्यायचं. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं आणि एखादं फूल असेल तरीही चालेल आणि खाली एक रिकामी डिश आपल्याला ठेवायची आहे आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना सगळ्यात पहिले आपलं नाव सांगायचं, नाव बोलायचं. त्याच्यानंतर आपलं गोत्र बोलायचं. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आणि तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल किंवा एखादं संकट असेल किंवा तुम्हाला काही त्रास असेल ते स्वामींना सांगा. त्याच्यानंतर स्वामींना तुम्हाला तुमच्या व्रताविषयी सांगायचं. हे स्वामी महाराजा, मी आजपासून तुमचे 3 गुरुवारचे व्रत करत आहे. हे व्रत, ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि काही विघ्न, अडचण न येता निर्विघ्नपणे पार पडू द्या. असा संकल्प करून आपल्या हातातील पाणी रिकाम्या डिशमध्ये सोडून द्यायचं आणि हे पाणी तुम्ही तुळशी सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता. आता संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, ही सेवा शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम. नाही शक्य झालं तुम्हाला, संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करा. मात्र अंघोळ करायची, स्वच्छ कपडे परिधान करायचे. तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे असतील तर पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करा आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, या दोन्ही वेळेमध्ये तुम्हाला सेवा करणे शक्य झाले नाही तर दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्हाला ही 3 गुरुवारच्या व्रताची सेवा करायची आहे. कारण बघा, 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. बघा मैत्रिणींनो, जेव्हा आपण 11, 21 गुरुवारचे व्रत करतो त्यावेळी आपण तिखट मिठाचा वापर करून साबुदाणा खिचडी बनवून ती खातो. तर या उपवासामध्ये आपल्याला तिखट मिठाचा वापर करायचा नाही, तिखट मीठ खायचं नाही. आपण चहा, दूध, कॉफी किंवा फळं खाऊ शकतो. तसेच राजगिराच्या पिठाचा शिरा देखील आपण खाऊ शकतो. तर बघा, उपवास दिवसभर करून संध्याकाळी स्वामींना काही गोडाचा नैवेद्य दाखवून नंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. नैवेद्याच्या आधी तुम्हाला तुमची नित्यसेवा, तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तुमची नित्यसेवा करून स्वामींची आरती करूनच नैवेद्य दाखवायचा आहे.
आरती कोणती करायची तर नित्यसेवेच्या पोथीमध्ये सायंकाळची आरती दिलेली आहे. प्रथम गणपती बाप्पांची आरती करा, नंतर स्वामी महाराजांची आरती करा, त्याच्यानंतर दत्त महाराजांची आरती तुम्हाला करायची आहे. सेम याचप्रमाणे दुसऱ्या गुरुवारीसुद्धा तसंच करायचं, तशीच सेवा करायची. फक्त संकल्प हा पहिल्याच गुरुवारी तुम्हाला करायचा असतो. दुसऱ्या गुरुवारी उपवास करायचा, फलाहार गोडाचे उपवासाचे पदार्थ तुम्हाला ग्रहण करायचे आहेत. संध्याकाळी आरती करून स्वामींना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे. याचप्रमाणे तिसऱ्या गुरुवारी पण सेम असंच करायचं. आता ही झाली माहिती आपल्या उपवास कसे करायची तर आता सेवा कशी करायची ते आपण बघूयात. तर अगदी साधी सोपी सेवा आहे. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ प्रत्येक स्वामी भक्तांकडे आहे आणि खूप जण त्याची नित्यसेवेमध्ये पठण देखील करतात. तर बघा, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींना मुजरा करून स्वामींचा जय जयकार तुम्हाला करायचा आहे. नंतर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला 11 माळी करायचा आहे. आता बघा मैत्रिणींनो, तुम्हाला शक्य नसेल, वेळ नसेल, ऑफिसला जायचं आहे किंवा मुलं लहान आहेत तर तुम्ही 5 माळी जप करू शकता. जास्त वेळ लागत नाही. माझं तर मत राहील की वेळ काढा, पहाटे उठून ही सेवा करा आणि 11 माळी जप करा. ठीक आहे. नंतर 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. छोट्या पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र अगदी 2 मिनिट लागतो एक वेळा म्हणायला. नंतर तुम्हाला नित्यसेवेमध्ये श्री स्वामी स्तवन दिलेलं आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला ग्रंथाला दाखवायचा आहे. अक्षदा फुलं व्हायचे आहेत आणि हात जोडून स्वामींना तसेच ग्रंथाला नमस्कार करून पहिला अध्याय पठण करायला सुरुवात करायची आहे. या ग्रंथामध्ये बघा एकूण 21 अध्याय आहेत. जे नियमित या ग्रंथाचे पारायण करतात त्यांना अर्धा तास लागतो किंवा 40-45 मिनटं लागतात. जे सेवेकरी नवीन आहेत त्यांना 1 ते 1.5 तास लागतो. तर आपल्याला 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. आळस करू नका. या ग्रंथाला अमृता समान मानलं गेलं आहे. ही सेवा खूप प्रभावी आहे. या दिवशी पहाटे उठून ही सेवा करा. आणि खरं सांगते मैत्रिणींनो, मी पहाटे ही सेवा केलेली आहे. खूप छान वाटतं. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सेवा करायला खूप फलदायी ही सेवा आहे. खूप छान वाटतं सकाळी जर तुम्ही ही सेवा केली तर. जशी सेवा कराल तसंच फल तुम्हाला प्राप्त होईल. बघा मैत्रिणींनो, ही सेवा कोणीही करू शकतं. महिला, पुरुष, मुलं, मुली, अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत ही सेवा करू शकतात. ठीक आहे. ही सेवा तुम्हाला तुमच्या घरीच करायची आहे. शक्य असल्यास 3 गुरुवार होईपर्यंत बाहेर गावी जाणे टाळा. पण तुम्हाला जायचं असेल, महत्त्वाचे काम असेल तर पहाटे उठून सेवा करून फराळाचा डब्बा आणि पाण्याची बॉटल सोबत घेऊन जायचं. बाहेरचं परान्न गुरुवारी खायचं नाही. आता नियम काय तर महत्त्वाचा नियम 3 गुरुवार होईपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य राहील आणि घरातही मांसाहार होता कामा नये हे लक्षात ठेवा. तर बघा मैत्रिणींनो, तसेच तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन फक्त गुरुवारी हा नियम पाळावा लागेल. आता उद्यापन कसे करायचे तर बघा, आपण जशी 2 गुरुवारी सेवा केली सेम त्याचप्रमाणे तिसऱ्या गुरुवारी देखील सेवा करायची आहे. आणि नैवेद्यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ जसे की तांदूळाची खीर किंवा बेसन लाडू किंवा पुरणपोळी तुम्ही नैवेद्यामध्ये बनवू शकता. तिसऱ्या गुरुवारी सेवा करून झाल्यानंतर आरती करायची आणि स्वामींना मुजरा करून गोडाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला शक्य असेल तर एखादा मुलगा किंवा एखादं जोडपं तुम्ही जेवायला बोलवू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे करू शकता. किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये पिवळी मिठाई घेऊन जा. मुलांना प्रसाद स्वरूपात वाटा. त्यामध्ये तुम्ही बघा पेढे किंवा बुंदीचे लाडू किंवा केळी देखील प्रसादामध्ये वाटू शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्ही उद्यापन करू शकता. खूप साधी सोपी ही सेवा आहे. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करा. खूप भक्तांना पहिल्या किंवा दुसऱ्या गुरुवारीच या सेवेचा अनुभव आलेला आहे. तुम्ही पण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून हे व्रत करा आणि मनापासून ही सेवा करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत किंवा तुम्ही काही संकटात असाल त्यातून स्वामी तुम्हाला 100% बाहेर काढतातच. पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने हे 3 गुरुवारचे व्रत करा. 100% नव्हे तर 101% तुमची इच्छा पूर्ण होतेच. तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुन्हा अशाच एखाद्या नवीन माहितीसोबत.
सगळ्यात महत्त्वाचं स्वामी सेवेत या, टिकून राहा, स्वामी सेवेकरी व्हा आणि स्वामींची सेवा करा, स्वामींचे सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ.